मित्रांनो, आज आपण पवई तलाव मुंबई या ठिकाणी हिरा नंदिनीच्या अपोजिट साईडला आहोत। या ठिकाणी आरपीआयचे नेते आणि मातंग समाजाचे कार्यकर्ते लालू गंगाराम कांबळे यांचा 26 तारखेला रोड ॲक्सिडेंटमध्ये जागीच मृत्यू झाला। या ठिकाणी हा सिमेंटचा जरी रोड असला, मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि पावसाचं पाणी जात असताना ते खड्डे दुचाकी स्वाराला दिसत नाही। लालू कांबळे सुद्धा कामानिमित्ताने मुंबईला जात असताना पाण्यामध्ये त्यांना ती खड्डा दिसला नाही। तेवढ्यामध्ये त्यांचा दोन गेला आणि ते गाडीवर खाली पडले। त्यांच्या पाठीमागून येणारा जो डंपर आहे त्या डंपरच्या खाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला। असं मुंबईमध्ये अनेक हादसे होत आहेत। जबाबदारी कोण घेणार? महाराष्ट्र सरकार घेणार का महानगरपालिका घेणार? तर जवळजवळ 3 वर्षापासून या मुंबईकरांना नगरसेवक नाही, महापौर नाही, याची जिम्मेदारी कोणाची आहे? अनेक हादसे होत आहेत, अनेक अपघात होत आहेत, अनेकांचा घटनात जीव जात आहे, याची जबाबदारी कोणाची? याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने लालू कांबळेंना न्याय मिळावा, महानगरपालिकांना चौकीतून जागा करण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे। आपण पुढे पाहता बसलेले आहेत। अनेक विभागातून कार्यकर्ते, मातंग समाजाचे, आरपीआयचे कार्यकर्ते इथं येत आहेत, पोहोचत आहेत। फार मोठ्या प्रमाणात हे इथं आंदोलन चालू आहे। आपण त्या आंदोलनाला बोलू, त्यांच्याकडून समजून घेऊ की हा अपघात कसा झाला आणि त्यांची मागणी काय। आमच्याबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष गौतम मोरे आमच्याबरोबर आहेत। या आंदोलनाविषयी आणि ज्या पद्धतीने रस्त्यावर खड्डे पडले, मुंबई महानगरपालिका तिथे लक्ष द्यायला तयार नाही, अनेक निष्पाप जीव इथे जात आहेत, त्याबाबत याचं काय मत आहे आपण जाणून घेऊ। कालचा जो अपघात झाला त्या अनुषंगाने आपण काय सांगायचं? सांगत एवढंच आहे की BMC प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा तक्रार करून सुद्धा गेल्या 2 महिन्यापूर्वी शिफ्ट गेटच्या इथे नाही ओळखून एका मुलीचा मृत्यू झाला भाई। या पाऊस पडलेला होता, त्याच्यानंतर हा तिसरा बळी ते गेलेला आहे। मनपा प्रशासन कुठल्याही लक्ष देत नसून दुर्लक्ष करीत आहेत, म्हणून लोकांचा जीव जात आहेत। चांगले चांगले लोक त्या नाल्यामध्ये पडून व्हिडिओ जरी पाठवले BMCवर तरी लक्ष देत नाही। BMC प्रशासन हे यांच्या हलगर्जीपणामुळे लोकांचे जीव चाललेले आहेत, म्हणून हा नाईलाज असतो हा मोर्चा आम्हाला घ्यावा लागला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली संजय भाऊ खंडगळे, छायाताई खंडगळे, सर्व मातंग समाज ही जगातील सर्वात मोठी महापालिका आहे। परंतु या जेव्हापासून मेट्रोचं काम चालू आहे, या मुंबई शहरामध्ये अनेक खड्ड्यामध्ये अनेक लोकांचे जीव चाललेले आहेत। आमचं मुख्यमंत्र्याला सुद्धा निवेदन आहे, महापौराला निवेदन आहे, समस्त अधिकाऱ्यांना निवेदन आहे की आपण इकडे लक्ष घालावं आणि ज्याची जीवितहानी झालेली आहे त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी व त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी, एवढी आमची विनंती आहे। आपली नुकसान भरपाईची मागणी आहे ते काय कितीमध्ये काय नुकसान भरपाई काय आहे? बघा, एखादा खड्डा जर मारत असेल, आता गणपती उत्सव जवळला आहे, एक खड्डा मारला तर त्यांनी 15,000 रुपये फाईन मारतात BMCवाले। एका माणसाच्या जीवाची काय किंमत असायला लागेल? त्या माणसाचा जे परिवार आहे ते परिवार फेल होण्यासाठी जी मदत लागते ती सरकारने द्यायला। सरकारकडे एका कुटुंबातील व्यक्तीला शासकीय सेवेत समावेश करून घ्यावं आणि आर्थिक मदत करावी अशी यांची मागणी आहे। त्यांना शासकीय सेवेत समावेश करून घ्यावं आणि आर्थिक मदत करावी असे त्यांचं मत आहे। आपल्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आनंदराव शिंदे आपल्याबरोबर आहेत। या अपघाताकडे ते कसं बघतात आणि महापालिकेच्या माध्यमातून जे आता हे असा कारभार चालू आहे त्याविषयी त्यांचं काय होत आहे आपण त्यांच्याकडून जाणतो। तर त्या अपघाताकडे आणि एकंदरीत महानगरपालिकेमध्ये ज्या हे अपघात बळी जात आहेत याविषयी आपण काय म्हणतो? यांच्या परिवाराला लोकांनी सारा करायचा प्रयत्न करतो। त्यांच्या कुटुंबाचा फार मोठा आघात झालेला आहे, तसंच भारतीय आणि मातंग समाजाचा पण मोठा आघात झालेला आहे। खरं पाहता मुंबई महानगरपालिका हा एक खूप आनंदाचं झालेला आहे। अण्णाभाऊसाठी म्हटलेलं आहे की मुंबई आयुक्तांचे आहे आणि तिथे गरीब पण राहतात, तिथे वडापाव खाऊन पण दिवस जगणार लोक आहेत आणि ताजमहलमध्ये जाऊन पण लोक जगणार लोक आहेत। पण इथे जर नृत्य पाहिली की हे नृत्य पाहिली अंबानीचं घर बदलू जातं, पण त्याच रस्त्याच्या कडेला मात्र सध्या यांना बुजवता येते।
आणि त्यामुळे लालू कांबळेसारखे अनेक व्यक्तींचा बळी जात आहे. तर याच्यापुढे महानगरपालिकेने दक्षता घेऊन याच्यापुढे बळी जाऊ नये आणि लालू कांबळेच्या कुटुंबांच्या रक्षण करता व्यक्ती गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबासाठी एखादा महानगरपालिकेमध्ये नोकरी देण्यात आली तर त्यांच्या कुटुंबांना भरपाई म्हणून 1 कोटी रुपयाचा निधी देण्यात यावा ही आमची सगळ्या समाजाची होती आहे. लालू कांबळे यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयाची आर्थिक मदत करावी आणि एका व्यक्तीला महानगरपालिकेच्या प्रशासनामध्ये सेवेमध्ये समावेश करून घ्यावा असं यांची मागणी आहे. आपल्याबरोबर आणखी काही कार्यकर्ते लवजी शक्ती सेनेचे विनायक गिरीजी आपल्याबरोबर आहेत. त्यांचं काय मत आहे? आपण थोडक्यात सांगा की लालू कांबळे यांच्यावरती जो अपघात झाला त्याविषयी आपल्याला काय लालू कांबळे तुमचा कार्यकर्ता होता. समाज महापालिकेनं त्यांचा एक पूल आहे. कारण यांनी खड्डे जर वेळी बुजवले असते तर हा काम केला नसता. म्हणून आम्ही या सरकारला त्यांच्या कुटुंबातून एका नोकरी आणि लालू कांबळेचे नुकसान भरपाईमध्ये 1 कोटी मागणी लवचिक केलेली आहे. आणि आप संपूर्ण समाजाचा आपण पाहिलं, सर्व कार्यकर्त्यांचा जो आवाज पाहिला, सर्वांचं हेच मत आहे की त्यांच्या कुटुंबाच्या एका व्यक्तीला सेवेमध्ये समावेश करून घ्यावं आणि त्यांची आर्थिक त्यांना 1 कोटी रुपयाची आर्थिक मदत करावी असं सर्वांचं मत आहे. पाहूया महानगरपालिका कधी याच्याकडे लक्ष घालणार आणि असे निष्पाप जे जीव जातात ते कधी थांबवणार आहे. सध्या तरी या मुंबईकरांना नगरसेवक नाही किंवा स्थायी समितीचा कोणी अध्यक्ष नाही, महापौर नाही. ही संपूर्ण मुंबईची यंत्रणा जगातील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या महानगरपालिकापैकी एक आहे आणि ती बाबूंच्या मेहरबानीवर चालत आहे, त्यांच्या मनमानी कारभारावर चालत आहे आणि या खड्ड्याकडे कोणाचंही लक्ष नाही. येणाऱ्या काळामध्ये याची दखल घेऊन काही सुधारणा होते का ते पाहावं लागेल. धन्यवाद. आपण पाहता कारवार केली चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आम आदमी के सम्मान में, आम आदमी के सम्मान में अरे बोल दलित, अरे बोल दलित, बीएमसी पे, बीएमसी पे अरे लाठी लेके, अरे काठी लेके, अरे मकसद लेके, अरे जिद्दी लेके रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा लालू कांबळे के सम्मान में, लालू कांबळे के सम्मान में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा बीएमसी प्रशासन होश में आओ.